नमस्कार, मी सुभाष पटनायक. जनाला एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल. महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. यासाठी सुमारे ₹22 कोटींची तरतूद करण्यात आली असून 15 एजन्सीची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. कालावधी कमी असल्यामुळे काही ठिकाणी यासाठी पेवर ब्लॉकचा वापर केला जाणार आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त नागरिकांना शाडूची श्री गणेश मूर्ती घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महापालिका परिक्षेत्रातील मूर्तिकारांनी शाडूच्याच मूर्ती बनविणे यासाठी NGOची मदत घेऊन नियोजन करण्यात येईल अशी माहिती यांनी दिली. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवातील विविध परवानांसाठी 23 ऑगस्ट पासून प्रभागनिहाय एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राईट टू पी ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी बोट तत्वावर शौचालय बनवण्याचा प्रस्ताव असून महिलांसाठी प्री फॅब्रिकेटेड टॉयलेट्स बनवण्याची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली. तसेच महापालिका शाळा, उद्याने, रुग्णालय या ठिकाणी CCTV लावण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळेस आपण 2-3 ठिकाणी इनफॅक्ट पेवर ब्लॉकने पण ते खड्डे भरण्याचं काम केलं होतं. कारण पेवर ब्लॉक इज दी ओनली मेकॅनिझम जो त्यावेळेस आपण लगेच तिकडे जे ठेवू शकतो लावले. कदाचित जर समजा ते व्यवस्थितरित्या हे झाले नाही तरी नंतर त्याच पेवर ब्लॉकने आपण व्यवस्थित त्यांना सिमेंट वगैरे लावून ते भरून घेऊ शकतो. आताही आपण ती स्ट्रॅटेजी करतोय की ज्या ठिकाणी मेजर प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॅटर्डे, संडे, मंडे या 3 दिवसात कंप्लीट करण्याचा डिपार्टमेंट मार्फत नियोजन आहे. आणि पर्टिक्युलरली गणेशोत्सवाच्या आधी दहीहंडी जी आहे त्याचे काही ठराविक स्पॉट्स आहेत, पण गणेशोत्सवाच्या वेळेस आपल्याला मेजर रोड्स करावे लागतात. आणि ही प्रॉब्लेम कशी होते की काही ठिकाणी आपला जो स्टॉर्म वॉटर आहे किंवा ड्रेनेज आहे ना तो व्यवस्थित नसती. लोकांनी स्लॅब टाकले त्यांचे गाडी वगैरे चढवण्यासाठी, तर त्यामुळे ते पाण्याचा निचारा व्यवस्थित होत नाही आणि मग तो पाणी साठून राहतो, त्यामुळे खड्डे पडतात. जर बेस असला तरी ते पाण्याचा लिकेज होत राहतो आणि मग तो जो काही आहे आपला रोड आहे किंवा एनी स्ट्रक्चर असला तरी पुढच्या वर्षामध्ये ते घेणार आहोत की आपले जे फुटपाथ आहे ना त्याचं वरचे जे स्लॅब्स वगैरे लोकांनी टाकलेले जेणेकरून ते बिलकुल मॅनेज होत नाही ते व्यवस्थित होतील. म्हणजे स्ट्रीट डिझाईन थोडा प्रॉपर झाला तर हे प्रॉब्लेम्स निश्चितपणे आपले कमी होतील. आणि परवा आपल्या 2 वेळा बैठका झाल्या. एक शासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना सूचना दिली जेणेकरून गणेशोत्सवाची जी पूर्वतयारी आपल्याला प्रशासन म्हणून करायची असते ती योग्यरित्या होईल आणि लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. काल आपण परत जे आपले वेगवेगळे गणेशोत्सवाचे मंडळ आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग घेतली, त्यांचे काही विषय आहेत ते जाणून घेतले आणि तिथे आपण जे एक खिडकी योजनेच्या अनुषंगाने त्यांना परवानग्या योग्यरित्या द्यायला पाहिजे याच्यासाठी एक व्यवस्थापन करून दिला. यासोबत त्यांचे काही विषय होते MSEB डिपार्टमेंटचे तेही सोडवण्यासाठी आपण 1 दिवसीय शिबिर लावण्याच्या सूचना दिल्या आणि त्यांचे वेगवेगळे जे डिमांड्स होते, काही ठिकाणी रस्त्याचा इश्यू होता, काही दिलेली. आपले जे मोठे मोठे घाट आहेत त्याची पाहणी लोकल जे मंडळ आहे त्यांच्या सोबत जे कृत्रिम तलावचे ठिकाण आहे सोबत आपले घाट आहे ते आपले वॉर्ड ऑफिसर आणि बांधकामचे जे अधिकारी आहेत ते करणार आहे. आणि जे महत्त्वाचे आणि जिथे जास्त संख्यामध्ये आपलं विसर्जन होतो त्या ठिकाणचे घाटची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संडेपर्यंत केली जाईल. ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. गणेशोत्सवाची पार्श्वभूमीवर एक प्रामुख्याचा जो प्रॉब्लेम होता जे खड्डे आपल्या रस्त्यामध्ये आहे जिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आणि सार्वजनिक गणपती जातात तर तिकडचे जे खड्डे आहेत ते भरण्याची मोहीम या सॅटर्डेपासूनच आपण सुरू करतोय आणि नेक्स्ट 10 डेजमध्ये संपूर्ण ठिकाणी आपले जे रस्ते आहेत ते सुव्यवस्थित होतील जेणेकरून तेव्हाचा जे काही प्रॉब्लेम आहे पावसाळ्याचं लगेच नंतर गणपती येतो तर त्यामुळे तिकडे रोडवर खड्डे पडतात आणि लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम होतो तिकडे तर ते होणार नाही.
पार्श्वभूमीवर आपले जे सर्व रस्ते आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये ते व्यवस्थित करण्यासाठी आपण बांधकाम विभागामार्फत कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी नेमलेले आहेत आणि त्यांचं मार्फत सॅटर्डेपासनं वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू होणार आणि आठवड्याभरात 7 to 10 डेजमध्ये हे काम कंप्लीट करून सर्व जे रस्ते आहेत ते व्यवस्थित केले जातील. यासोबतच काही ठिकाणी जिथे MMRDA प्राधिकरण रस्त्याचं काम करतो आहे त्यांच्या मार्फत ही जे रस्ते आहेत ते व्यवस्थित करून दिले जातील आणि MSRDC मार्फत जो आपला शिल रोडचा भाग आहे जो त्यांच्या ताब्यामध्ये आहे तिकडचेही रस्ते त्यांनी व्यवस्थित करण्यासाठी सूचना दिलेली आहे. या अनुषंगाने सगळे एजन्सीज कामाला लागलेले आहेत आणि गणेशोत्सवाचा पूर्वी या सर्व कामं कंप्लीट होतील. प्लास्टिकने आपण काही ठिकाणी जिथे खड्ड्यांचं प्रमाण मोठं होता तिकडे काम सुरू केलं होतं, मात्र मध्ये मध्ये पावसाचा जोर असल्याने त्या कामाला आपण कॉन्टिन्युअसली कंप्लीट करू शकलो नव्हतो. त्यामुळे हे विशेष मोहीम पुढील 7 ते 10 दिवसामध्ये राबून हे जे रस्ते आहेत ते सुव्यवस्थित करून आपण सगळ्यांसाठी देणार आहोत. मुलींचं आणि मुलांचं ओव्हरऑल प्रोटेक्शन साठी पोक्सो कायदे अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे गाईडलाईन्स दिलेली आहेत. यामध्ये महत्त्वाचा एक असतो की आपण त्या मुलांना या अनुषंगाने जनजागृती अवेअरनेस जी आहे ती करायला पाहिजे. यासाठी ऑलरेडी रोटरी इंटरव्हिल क्लबसोबत आमची चर्चा होऊन आपण एक कार्यशाळेचा नियोजन केलेला आहे. त्या कार्यशाळेनंतर प्रत्येक शाळामध्ये आपण गुड टच बॅड टचच्या अनुषंगाने मुलांमध्ये जनजागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून ती कार्यशाळा घेणार आहोत, ऑनलाईन ऑफलाईनने. यासोबतच स्ट्रिक्ट सूचना ऑल शाळामध्ये आपण शासनाच्या निर्देशाप्रमाणे देतो आहे की त्यांनी जे काही कर्मचारी वर्ग किंवा टीचर्स वगैरे आपण शाळेमध्ये ठेवतो त्यांची योग्य ती तपासणी करायला पाहिजे, जेणेकरून कुठलाही डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल बिहेवियर टाईपचा माणूस आपल्याकडे कामाला राहता कामा नये, जेणेकरून अशी घटना जी आहे त्यांच्यावर आळा आणण्यासाठी आपण काम करू शकतो. सोबतच जे CCTV कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण खाजगी शाळांमध्येही त्यांना लावण्याचा निर्देशित केला आहे आणि आपल्याही शाळामध्ये आपल्या इलेक्ट्रिकल विभागामार्फत CCTVच्या टेंडरमधनं शाळा आपण CCTV फुटेजने कव्हर करणार आहोत. गणेश मंडळ आहे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये, त्यांची काल आम्ही बैठक आणि चर्चासत्र घेतलं. त्यामध्ये एक प्रामुख्याने त्यांची डिमांड होती की आपल्याकडे प्रत्येक वॉर्ड लेवलला आपण सिंगल विंडो परवानगीची जी सवलत आहे ते त्यांनी द्यावी. यासाठी आम्ही पोलीस विभाग, MSCB विभाग, आमचे फायर डिपार्टमेंट यांची सर्वांची एक जी टीम आहे ती तिथे ठेवणार आहोत आणि वॉर्ड ऑफिसरच्या लेवलला यांना सगळ्यांना कोऑर्डिनेट करून आमच्याकडचे एक DMC कोऑर्डिनेट करतील, जेणेकरून 24 ते 48 तासात त्यांना ती जी परवानगी आहे ती लगेच भेटेल आणि त्यांना त्यांच्या मंडळाला कुठल्याही पद्धतीचा त्रास राहणार नाही. जी चर्चा झाली त्यावर सर्व जे कमानी लावणारे यंत्रणा आहेत त्यांचे मीटिंग घेऊन त्यांना आम्ही स्ट्रिक्ट सूचना देऊ. विदाऊट NOC ट्रॅफिकची आणि आमची परवानगीशिवाय ते कुठली कमानी लावणार नाही आणि कमानी लावताना जर कुठल्याही पद्धतीने रोडला नुकसान झाला तर ते त्यांच्याकडनं दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर फिक्स करू.